जय जिजाऊ, जय शिवराय. मित्र हो, आता संयम संपला. आता जशास तसं उत्तर. काही जामिनावर सुटलेले ओबीसी नेते, काही मागच्या दारानं झालेले मंत्री हे मराठ्याच्या मुळावर उठले आहेत. सांगायचं तात्पर्य, आत्तापर्यंत जितक्या समाजाला आरक्षण दिलं तिथपर्यंत मराठा समाजानं तोंडातून ब्र शब्द देखील काढला नाही. पण आज जेव्हा मराठे गरीब परिस्थितीमध्ये आले आणि त्यांचं हक्काचं आरक्षण असणारं हैदराबाद गॅजेटियरमधून कुणबी म्हणून घेत आहेत, तेव्हा यांचं पोटसूळ उठतं, त्यांच्या पोटात तिडीक भरते. पण जे जामिनावर सुटून मंत्रिपद भोगतात, जे मागच्या दारानं येऊन मंत्री होतात, या नेत्यांना मला एक सांगायचे, किंवा या नेत्यापेक्षा या समाजाला सांगायचे की जे ओबीसीमध्ये 350 जाती म्हणून उल्लेख करतात, त्यांनी एकदा स्पष्ट सांगावं की तुमच्या 2-3 जाती वगळता बाकीच्या 350 जातीला काय मिळाले, त्यांना नोकऱ्या किती आहेत, त्यांचे आमदार किती आहेत, त्यांचे खासदार किती आहेत, त्यांचे IPS लेकरं किती आहेत, हे बी जरा सांगावं आणि त्याचीही श्वेतपत्रिका काढावी. दुसरी गोष्ट, तुम्ही ओबीसीचं नाव घेता, पण ओबीसी समाजाच्या गरीब मायक्रो ओबीसीने आता जागा होण्याची वेळ आहे. यांच्या हाकेवर जाऊ नका, यांच्यावर विश्वास ठेवू नका. ते भाजीपाला एकटा कोट्याधीश झाले, 40,000 कोटीचे घोटाळे करून हे जेलमध्ये जाऊन आलेले आहेत. तेव्हा यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. यांना केवळ राजकारण करायचं आहे. यांना ना मराठ्याचं पडलं ना ओबीसीचं पडलं. ते तुमच्या आमच्यात भांडणं लावतील, तुमचा आमचा वाद विकोपाला नेतील. पण आपण गावगाड्यामध्ये एका ताटात जेवतो, एकमेकाची सावड करतो, एकमेकाला लागल ती इकणं देतो. याचा विचार करणं आता ओबीसीनं गरज आहे. नसता आम्हाला सुद्धा न्यायालयामध्ये जर आमच्या GRला आव्हान देणार असाल तर आम्हीसुद्धा 1994च्या त्या मंडल आयोगानंतरच्या गेलेल्या जातीवर आम्हीसुद्धा आक्षेप घेणार आहोत. आणि ते आमचं हक्काचं 16% आरक्षण जे तुम्ही फुकट लादले ते वापस घेणार आहोत. याशिवाय 50%च्या वरचं जे 2% आरक्षण आहे ते सुद्धा जाणार आहे. त्यामुळं इथून पुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल. तुम्ही प्रतिउपोषणं करता, प्रतिआंदोलनं काढता, पण आता जिसकी लाठी उसकी भैंस हाच जर करायचा असेल, जर समाजामध्ये अशांतता पसरवायची असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. आम्हाला महाराष्ट्र शांत ठेवायचा आहे. पण तुम्हाला जर ते उचकायचं असेल तर आता उत्तर मात्र शब्दानेही जशाला तसं दिलं जाईल. तुमच्याकडे दंडुके कोयते असतील तर आमच्याकडेही काट्या कुऱ्हाड्या आहेत, याचाही ध्यान असू द्यावं. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे हे 2 समाज सख्या भावासारखे गावगाड्यात राहतात, त्यामध्ये अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती.